नमस्कार मित्रांनो, आज एक खूप महत्त्वाच्या विषयावरती मी तुमच्याशी बोलणार आहे आणि युजुअली मी कधी सांगत नाही, पण आज मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही प्लीज मनापासून पूर्णपणे बघा आणि जर तुम्हाला योग्य वाटलं तर तुमच्या ग्रुप्समध्ये आणि तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. गेली 16-17 वर्ष मी इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकवतोय आणि एक त्यांची मेंटॅलिटी, त्यांची मानसिकता मला दरवर्षी मी मुलांना जेव्हा भेटतोय तेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. पण साधारण एक वर्षभर असं झालेलं आहे मागच्या वर्षापासून की मला खूप चित्रविचित्र अनुभव यायला लागलेले आहेत मुलांकडून पण आणि ओव्हरऑलच म्हणजे ज्या पद्धतीने स्टुडंट्स अभ्यास करतायत किंवा एक्झाम्स देत आहेत किंवा त्यांचा जो ॲप्रोच आहे या सगळ्यांच्या बाबतीत. फर्स्ट इयरला असणारा विद्यार्थी पहिल्या सेमिस्टरला PCMC मधलं प्रथितयश कॉलेज आणि त्याला डिप्रेशन येतं, त्याला स्ट्रेस येतो, त्याला खूप लोड फील व्हायला लागतो आणि मूळचा सातारा जिल्ह्याचा तो विद्यार्थी आणि तो अचानक सुसाईड करतो. म्हणजे मन सुन्न होतं रे. म्हणजे मला माहिती नाही की मी त्याला कधी भेटलो आहे किंवा नाही भेटलो आहे, पण जेव्हा मी असं कुठेही इंजिनिअरिंगच्या रिलेटेडवाल्या गोष्टी ऐकतो तेव्हा एकदम विचित्र वाटायला लागतं की अरे काय चाललं आहे काय. आधी कसं होतं माहिती का की इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली म्हणजे ते एक ब्रँड होतं की हा माझा मुलगा इंजिनिअरिंगला आहे, माझी मुलगी इंजिनिअरिंगला आहे. पण आता काय होतं आहे, तुमची 11वी-12वी झाली, तुम्ही CET देता, JEE देता, तुम्हाला थोडेफार कमी जास्त जरी मार्क्स आले तरीसुद्धा आपल्याकडे असं असतं की एक तर डॉक्टर हो किंवा मग इंजिनिअरिंगला ॲडमिशन घे. आणि मग इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायची तर मग कुणी डोनेशन देऊन घेतं आहे, कुणी जिथे कुठे मिळेल तिथे ॲडमिशन घेतं आहे, कुणी एक्स्ट्रा कुठे पे करायला तयार आहे किंवा कुठले नंबर ऑफ राऊंड्स एकदम शेवटी जिथे चांगलं कॉलेज लागेल तिथे घ्यायचा प्रयत्न करतात. कॉलेज घेता, ब्रांच सिलेक्ट करता, मनापासून ठरवतासुद्धा की मला आता इंजिनिअरिंग करायचं आहे. पण आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे की इंजिनिअरिंगला जेव्हा तुम्ही येताय तेव्हा तुमच्याकडे काय लेवलचा स्ट्रेस असेल. काही वर्षापूर्वी एक सर्वे झाला होता फ्रॉम ग्रेड्स टू ग्रीफ. याच्यामध्ये कितीतरी हजारो विद्यार्थी जेव्हा सुसाईड करतायत तेव्हा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण जे होतं ते सगळ्यात जास्त होतं. 14.70% आसपास होतं आणि त्यातूनही सगळ्यात जास्त जी मुलं होती ती इंजिनिअरिंगची होती. असं का होतं हो? बघा ना, तुमचं कॉलेज सुरू झाल्यापासून ते सब्जेक्ट जेव्हा कळायला लागतात तेव्हापासून टीचर्सचं शिकवणं कळत नाही, मग हळूहळू अटेंडन्स आपला कमी व्हायला लागतो. मग जेव्हा असाइनमेंट्स आपल्याला मिळतात आपण प्रॅक्टिकलला कमी जातो, मग असाइनमेंट्सला आपल्याला डिले होतो, मग सबमिशनला आपल्याला डिले होतो, मग एक इन सेमिस्टर येते, मग कॉलेजची UT असते ती असते, त्याच्यानंतर प्रॅक्टिकलमध्ये मग कमी मार्क्स दिले जातात. मग जेव्हा आपण फायनल एक्झामला जातो तेव्हा पूर्ण माइंडसेट चेंज झालेला असतो, आपली तयारी कमी पडलेली असते, पहिल्यापासून प्लॅन नसल्यामुळे मग पेपर जर अवघड निघाला तर तिथे आपल्याला फेल्युअर बघायला लागतं. सो इतक्या वर्षात जिथे आपण अजिबात फेल्युअर नाही पाहिलेलं आहे तिथे जेव्हा आपल्याला वाटतं की अरे मी हरत चाललो आहे ह्याच्यामुळे एक प्रकारचं डिप्रेशन यायला लागतं. आणि आता काय झालं आहे, एकमेकांबद्दल बोलायलाच कोणी नाही हो. त्यामुळे हे जे डिप्रेशन आहे किंवा ही जी मानसिक स्थिती आहे ही समजून घेणारं कोणी नाही आहे. त्यामुळे हा जो विषय इतका भयंकर होत चालला आहे की लोक सुसाईड करतायत. मी तर असंही ऐकलं की एक खूप मोठं कॉलेज आहे, त्या कॉलेजचा जो टॉपर आहे त्याला दुसऱ्या स्टेटमध्ये ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करताना त्याचा CCTV चा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याला अटक पण करण्यात आली. म्हणजे टॉपर विद्यार्थी. म्हणजे मला समजतच नाही आहे की काय चाललं आहे, काय डोकं, म्हणजे ते इंजिनिअरिंगचं डोकं लावून तो जो चोरी करत असेल त्याला काय अर्थ आहे आणि कशा पद्धतीने त्याला लॉजिक आहे मला हे खरंच कळलेलं नाही आहे. तर माझी सगळ्या मुलांना, त्यांच्या पालकांना, त्यांच्या नातेवाईकांना माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की जितकं तुम्हाला इंजिनिअरिंग सोपं वाटतं तितकं बिलकुल नाही आहे. थोडं डिस्काउंटेड फॉर्ममध्ये राहा. मुलांकडून बॅकलॉग लागले तरी त्यांना समजून घ्या. मी परत सांगतो आहे, बॅकलॉग जे आहेत ते पार्ट अँड पार्सल आहेत लाईफमधले. सगळेजण, म्हणजे फक्त तुम्हीच नाही की बाबा याच वर्षापासून किंवा या 5 वर्षापासून हा प्रॉब्लेम सुरू झाला असं बिलकुल नाही आहे. आम्हीसुद्धा इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आहे, आम्हीसुद्धा त्या फेजमधून गेलेलो आहे. म्हणजे आम्ही आमच्यासुद्धा सबमिशन्सच्या वेळेला एवढ्या दिवसाचं लिहिलेलं फाडलं होतं, फाईल फेकून दिल्या होत्या, परत 4 दिवस आम्ही लाईनमध्ये उभे राहिलेलो आहे. सो हे सगळीकडेच झालेलं आहे. त्यामुळे नवीन असं काही नाही आहे. तुम्हाला फक्त तुमचा माइंडसेट जो आहे तो व्यवस्थित ठेवावा लागेल की तुम्हाला मेंटली प्रिपेअर्ड राहायला लागेल की हो मला खूप पेशेंस ठेवायचा है, मला खूप मनापासून तैयारी करायची आणि हो ना बैकलॉग का डर ना रिजल्ट की चिंता। अब इंजीनियरिंग में सिर्फ स्कोर ही स्कोर होगा। टॉप क्लास लर्निंग, हैंड रिटन नोट्स, सॉल्व PYQs, स्ट्रेटेजी सेशंस, डाउट सेशंस, 1-to-1 टीचर इंटरैक्शन के साथ अब यूनिवर्सिटी वाइज क्यूरेटेड, अपडेटेड, प्री रिकॉर्डेड कोर्सेज आपको मिलेंगे आल्स इंजीनियर के ऐप पर। ट्रस्टेड बाय 2 लाख प्लस स्टूडेंट्स। जॉइन अस, डाउनलोड द ऐप नाउ। थैंक यू।
थोडेसे मेंटॉर्स तुमचे राहू द्यात, मित्रमैत्रिणी राहू द्यात, थोडंसं बोलायला शिका, डिस्कस करायला शिका, तुम्हाला काय आवडतं, तुमची हॉबी तुम्हाला जपता येते का बघा, सुरुवातीपासून अभ्यासाचा प्लॅन करा. मी सांगून सांगून थकलो. आता काय होतं, आधीची जनरेशन, आधीची मुलं ॲटलिस्ट ऐकायचे की जेव्हा सर सांगतायत, कारण ना मोबाईलचा इतका अतिरेक नव्हता. पण आताचं असं झालं की अरे हो तुम्ही सांगताय, कळले, आम्ही आमचं बघू, आम्हाला कसं प्लॅन करायचं आहे. दिवसेंदिवस सिलेबस अवघड होत चालला आहे. माझं तर क्लिअरली म्हणणं आहे, म्हणजे पुणे विद्यापीठ असो किंवा NEPच्या अंडर जे सिलेबस सेट करतात त्यांना, हे जे मानसिक रोग किंवा मानसिक स्वस्थतावरती थोडासा काहीतरी कोर्स ठेवा. मुलांची मेंटल स्टेट व्यवस्थित राहावी याच्यासाठी त्यांना काही वेगळं काही देता येतं का ते बघा. ते तुम्ही 100 मार्काला ठेवलं तरी चालेल, पण ते ठेवा. प्रॅक्टिकली हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे एक्झाम्स आता जवळ आलेले आहेत. कधी पण युनिव्हर्सिटी टाईमटेबल टाकते आहे, कधी पण एक्झाम्स टाकतायत. एंडसेम नंतर इनसेम टाक, गॅप्स पेपरमधली कमी कर. त्याच्यानंतर पेपर्स जे आहेत ते थोडं आधीच मी असं ऐकलं की कुठेतरी कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवरती कुठे पेपर्स लीक होणं किंवा चोऱ्या माऱ्या होणं किंवा लबाडी होणं, हे सगळे प्रकार खूप, म्हणजे कलियुग आल्यासारखं फील यायला लागलं मला की बाबा इतकं सगळं चांगलं होतं ना, अचानक असं ढवळल्यासारखं खराब का झालं सगळं. सो प्लीज थोडंसं जागेवरती या, थोडंसं शांत राहा, मेंटली थोडा विचार करा की आपल्याला स्ट्रॉंग राहायचं आहे. 4 वर्ष आहेत बाळांनो, आणि तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, हे 4 वर्षानंतर पण ही स्ट्रगल संपत नाही. तुम्हाला IT कंपन्यातल्या लोकांच्या पण स्टोरीज माहिती आहेत, कशा पद्धतीने ले ऑफ सुरू आहेत ते माहिती आहेत, कशा पद्धतीने एकाच कंपनीसाठी हजारो लोकांच्या लाईन्स लागलेल्या असतात जॉबसाठी, हे पण तुम्हाला माहिती आहे. म्हणजे मी नेहमी हे म्हणतो, आजकाल क्लासमध्ये पण मी म्हणतो की एक वेळ ड्रायव्हरला पगार जो आहे तो जास्त आहे, पण आज तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंग झाल्यानंतर कुठे ऑफ कॅम्पस जाता प्लेसमेंटला, तर तुम्ही बघा तुम्हाला सॅलरी कमी मिळते. सो या सगळ्या गोष्टींचा आपल्याला खूप शांतपणे विचार करणं गरजेचं आहे आणि या सगळ्यातून बाहेर यायचं आहे, जिद्दीने बाहेर यायचं आहे. यार सगळेजण तुमच्यासोबत आहेत. एक कम्युनिटी म्हणून, इंजिनिअरिंगचा कुठेतरी एक छोटासा कम्युनिटीचा पार्ट म्हणून मी तुमच्यासोबत आहे. तुम्हाला काही मदत लागली तुम्ही मला मेसेज करा. प्लॅटफॉर्म टेलिग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवरती, इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवरती मी इझिली तुम्ही मला मेसेज करू शकता, रीच आउट करू शकता. फक्त एवढी रिक्वेस्ट आहे, मनापासून करा जे करता येते, आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत ज्या तुमच्या सोबत आहेत. अजिबात कुठलाही कसलाही सुसायडल टेंडन्सी म्हणा किंवा कुठलाही थॉट मनात आणू नका. फक्त तुम्ही नाही सफर करत, तुमची फॅमिली, म्हणजे पूर्ण फॅमिली, इकडून तिकडून सगळे रिलेटिव्ह, सगळे फ्रेंड्स, सगळेजण या गोष्टी सफर करणार आहेत, इतकं फक्त लक्षात ठेवा. थँक्यू मनापासून माझं ऐकल्याबद्दल, आणि खूप जेन्युअनली मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे. तुमचं काय मत आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. थँक्यू.